गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? मला माहितीच तुम्ही चांगले असाल. आणि मी आता सकाळ सकाळ बघा काय करायला. मी सकाळ सकाळी आले चूल पेटवायला, पाणी तापवायचं म्हणून चुलीवर. मम्मीने सांगितलंय, मग काय करायला तर लागणारच. मम्मीने सांगितलं, लगेच वरती आली. आता चूल पेटवते आणि मग पाणी तापवत ठेवते. चूल पेटलेली आहे. आता मम्मीला बोलवत आणि मम्मीला सांगते की मम्मी चूल पेटल्यावर गाईस बडीशॉप खायचा सही तरीका. असं करायचं आणि ते तिघ जण आहेत ना जे घरातल्या कपड्यांवर आहेत ते लपून छुपून आतमध्ये आलेले, म्हणून आता ती वॉचमॅन वाली मावशी त्यांना. आता मी आलेली आहे दिवाबत्ती करायला आणि मी दिवाबत्ती करते. आता बिचाऱ्याला बाहेर अटकवलेत, घरी आत्या आणि मामा आलेत म्हणून तो गेला. ए डफी, त्याला पाठवलं अशाने की बाहेर कोणतरी आलं आणि बिचारा बाहेर गेला आणि त्याला तिकडेच अटकावून ठेवलं त्याच्या पप्पांनी. भुंकत असतो ना खाली फुकटचं, म्हणून अंकलने ठेवलं त्याला बाहेर. असंच पाहिजे, पनिशमेंट पण दिली पाहिजे त्याला. नुसतं ते बघा लागला भुंकायला. लागला डफी. ह्या मुला पाहुणे घाबरतात नुसते. ह्याच्या मुले डाकू आहे, डाकू मंगलसिंग आमच्या घरातला डाकू आहे. डफी असंच पाहिजे. बघ तुझी कंप्लेंट करतायत सगळी त्याची. भाऊ बघ कंप्लेंट करतायत. रडला बिचारा, रडला. आता आली आहे बेडरूम मध्ये रेडी व्हायला. डफीला भेटून आली आणि मी आता रेडी व्हायला आले. पूजाला चालले म्हणून आता रेडी झालेली आहे आता पूजाला जायसाठी. आणि आता आम्ही निघतो पूजाला जायसाठी. माझा आउटफिट दाखवतो. हा बघा माझा आउटफिट. आणि मी आता निघालो. आम्ही आता फायनली निघालो. पप्पांनी गाडी काढले, आता गाडीत बसणार आणि मग निघणार पूजाला जायला. आपण कुठे चाललो? पूजाला. आम्ही आता गाडीत बसलो, पूजाला जायला निघालोय. अजून काय बोलायचं आहे? नाही बोलायचं त्याला. सरळ केला ना तरी वावर वाचतात तर डायरेक्ट चाललो होतो. म्हणजे जिथे पूजा आहे तिकडे आम्ही आता पोहोचलोय आणि चालत चाललोय 3rd फ्लोअरवर. आता आम्ही चाललो चालत पूजा मांडली. आता पाया पडून झालंय माझ्या आणि निधीचं. आणि आत्ता जस्ट मम्मीचं आले वरती. आता ते पाया पडायच्या लाईनीत थांबलेत आणि आमच्या दोघांचं झालं पाया पडून. आम्ही चालत आलो, पोचलो, तरी पण ते लोक पाया पडून पण झालेलं आमचं, तरी पण ते लोक पोचत नव्हते. ते आत्ता पोचल्यात आणि आता पाया पडायला गेलेत आणि मी इकडे बाहेर बसली आहे दुसऱ्या रूमवर. तर आमचा पाया वगैरे पडून झाला आहे आणि आता आम्ही खाली चाललो जेवायसाठी. चालतच चाललो आहे कारण की लिफ्ट बंद पडले इकडची, म्हणून आता चालत खाली जातो. हे बघा जेवण, आता जेवतो. जेवण निघालं आणि दोघांनी आईस्क्रीम घेतले, मी आणि बाबूनी. आता फायनली घरी पोचलोय आणि अंगणात बसलोय. हे बघा बॅडमिंटन खेळतायत. रात्रीच्या किती वाजल्यात? रात्रीचे 10:30 वाजल्यात आणि या दोघी बॅडमिंटन खेळत. 1 2 फेसबुक पण आहे. आणि मम्मी वगैरे आम्ही आताशी पोचलोय म्हणून बाहेर बसलोय थोड्या वेळसाठी. माझ्या मम्मी पप्पा खेळतायत बॅडमिंटन. मम्मीने पप्पाला हरवलं. आता पप्पाने मम्मीला हरवलं. आता दोघांना खेळू द्या बॅडमिंटन. आता आम्ही पण थोड्या वेळ मी पण खेळले आणि मग घरी बावरा झालाय. त्याच्या मम्मी पप्पा आले तर माझ्याकडनं उडी मारले आणि गेला डायरेक्ट गाडीमध्ये. बघा
त्याच्या मम्मीने घेतलं त्याला. तर बघा ते बघा काय करणार. त्याला फिरायला खूप आवडतं गाईज, खूप आवडतं त्याला फिरायला. तर बघा आमच्याहून जास्त त्याला आवडतं फिरायला. आम्ही तरी नाही एवढं फिरत, बट तो जास्ती फिरतो ना. तिथे आलोय मोठ्या मम्मी संच्याकडे, सर्वी फलटण. मी तुम्हाला दाखवते, थांबा कोण कोण आलंय ते मोठ्या मम्मी संच्या. मोठ्या मम्मी संच्याकडे बसल्यात आणि आता आम्ही मोठ्या मम्मी संच्याकडे आलो. बघा माझ्या हातात काय दिलंय. बघितलं कोण कोण जण आलेलं त्यांच्याकडनं. आता चालली घरी. माझ्या मम्मी पप्पा कधीच गेलेले घरी. आता मी पण चालली. त्या दोघांना तिकडेच ठेवलं, तीर्थेशला आणि निधीशला. त्या दोघं बोलल्या आम्ही PC वर खेळतोय दादाच्या. मग त्यांना बरं खेळा तिकडेच. मी चालली आता घरी. बिचाऱ्याची मस्ती घेते ती मस्ती घेते. बघा बघा किती जळो पण, आणि तो पण किती जळतोय बघा. जळकू जळकू. चाव डफी चाव ती लट चाव. गाईस आमच्या इकडे नवीन प्रजातीचं काहीतरी आलंय, हे समजत नाही रात्रीच्या टायमाला. पण हिला मी भूत नाही बोलू शकत, ही अर्धा इंसान नाही. हा ते बोलू शकतो. काय वॉकर दादा, कुठले वॉकर असतात ते? नाही ते प्राणी ना, ते अलगच प्रजातीचं काहीतरी आलंय. आम्ही त्याचा फोटो तुम्हाला बाजूला टाकून बाजूला फोटो भेटेल तुम्हाला. स्पॅरो. बघा बघा तीन टांग. ये क्या है? ये क्या है? ये किसने भेजा है? इसमें क्या है? ये तो पोपट है। ये तो खाते इसको ऐसे खाते। तर आता मी हा व्लॉग इथेच सेंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अगोदरचा व्लॉग नसेल बघितला तर तो पण लवकरात लवकर जाऊन बघा. सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. आणि बाजूला बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, ताकी मी जेवढे पण नवीन व्लॉग्स टाकू ते तुमच्यापर्यंत लवकर पोचावेत नोटिफिकेशन. त्याच्यामुळे आता चला बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.